आता पाहूयात विस्तृत बातमीपत्र। प्रशासकीय मान्यता नसताना मिरज पंचायत समितीच्या नूतन इमारतीला गुरुवारी सकाळी आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असा नामफलक लावला। यामुळे तणाव निर्माण होण्याची शक्यता गृहीत धरून पंचायत समिती आवारात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। मिरज पंचायत समितीच्या प्रशासकीय कामकाजासाठी 5 कोटी रुपये खर्च करून नवीन इमारत उभारण्यात आली आहे। या इमारतीचे लोकार्पण सोहळ्यावरून सत्ताधारी आणि विरोधक असा संघर्ष निर्माण झाला होता। अधिकृत लोकार्पण होण्यापूर्वीच खासदार विशाल पाटील, आमदार जयंत पाटील, अजितराव घोरपडे यांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले। तर आमदार सुरेश खडे यांच्या उपस्थितीत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले। या नूतन इमारतीमधील सभागृहाचे छत्रपती संभाजी महाराज सभागृह असे नामकरणही करण्यात आले। दरम्यान गुरुवारी सकाळी आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांनी अचानक पंचायत समितीच्या इमारतीला डॉक्टर आंबेडकर यांचे नाव असलेला फलक लावला। बोलवाडचे उपसरपंच सचिन कांबळे, मालगावचे उपसरपंच तुषार खांडेकर, अरविंद कुरणे, उमेश भाऊ धेंडे, सागर आवळे, विकास कांबळे, परशुराम बनसोडे, जयंत मगरे, प्रवीण सरवदे आणि धनराज कांबळे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। या घटनेची माहिती मिळताच खबरदारीचा उपाय म्हणून पंचायत समिती परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। आता या घटनेनंतर पंचायत समिती प्रशासन काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। दरम्यान याबाबत पंचायत समिती सहाय्यक गट विकास अधिकारी ज्ञानदेव मडके यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही। मिरज तालुक्यातील शिव फुले शाहू आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांच्याकडून आज मिरज पंचायत समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतीला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्यात आलं पाहिजे अशी तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांची भावना आणि इच्छा होती। त्या भावनेचा आदर करून आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांच्याकडून आज गुरुवार सकाळी पंचायत समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतीला आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांच्याकडून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पंचायत समिती प्रशासकीय इमारत मिरज असं या ठिकाणी नामकरण करण्यात आलेलं आहे। त्यामुळं आंबेडकरी समाजामध्ये आज चैतन्याचं वातावरण निर्माण झालेलं आहे। कारण अनेक दिवसांपासून शिव फुले शाहू आंबेडकर समाजातील कार्यकर्त्यांची भावना होती की प्रशासकीय इमारतीला बाबासाहेबांचं नाव या ठिकाणी देण्यात यायला पाहिजे। पण इथलं जे काय प्रशासन आहे, तालुका प्रशासन असेल, जिल्हा प्रशासन असेल, जर समाजाकडून मागणी झाली किंवा कार्यकर्त्यांच्याकडून मागणी झाली तर त्या मागणीला बेदखल करणारं प्रशासन आज आहे। त्यामुळं आमचा प्रशासनावर विश्वास नाही। त्यामुळं आम्ही प्रशासनाला कोणत्याही प्रकारची मागणी न करता आज कार्यकर्त्यांच्याकडून बाबासाहेबांचं नाव या इमारतीला देण्यात आलेलं आहे। त्यामुळं या नामकरणाच्या याला जे जे कार्यकर्ते उपस्थित आहेत त्या सर्वांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो। जय भीम, जय शिवराय, जय संविधान, जय मल्हार।